ITM आहे तो पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला बाय करताना, आणि ATM आहे ते 2 नंबरला प्रिफरन्स द्या, आणि 3 नंबरला तुम्ही खरेदी करताना स्ट्राईक आहे ती 3 नंबरला OTM द्या. म्हणजे ITM आहे तो महत्वाचा, आपल्याला जास्त प्रॉफिट देतो, ATM आहे तो थोडासा कमी बेनिफिट देतो, आणि OTM तर काय म्हणजे नाहीतच जमाय, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी म्हणेल हे 2 पॉईंट मी रेकमेंड करेल हायली, तुम्ही याच्याकडे शक्यतो जाऊ नका. कॅपिटल कमी असेल, बऱ्याच जणांचा एक म्हणजे प्रॉब्लेम असतो. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो, आपल्याकडे आहे 5,000 रुपये 5K, ठीक आहे, आणि त्यांना प्रॉफिट डेली पाहिजे असतं 2K, म्हणजे 2,000 रुपये. असं डेली शक्य आहे का? तुम्ही विचार करा थोडासा, हे शक्य आहे का? जर असं कोणी जर असतं तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं, प्रत्येक गावामध्ये एक अंबानी तयार झाले असते. ठीक आहे, इतकं सोपं आहे का? नाही. माझं असं मत आहे, कॅपिटल तुमच्याकडे जेवढं जास्त असेल ऑप्शन ट्रेडिंगसाठी, तेवढा लॉस होण्याचे चान्सेस तुमचे कमी असतात. ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुम्हाला 5-10 हजार रुपयाचा कॅपिटल तुम्ही युज करत असाल तर तुम्हाला प्रॉफिट पण त्याच लिमिटमध्ये होणार आहे. मग तुम्ही 5K तुमचं जर समजा कॅपिटल आहे, समजा हे 5K तुमचं कॅपिटल आहे, तुम्ही अपेक्षा करू शकता तुमचे 200 रुपये, त्यानंतर परत म्हणजे RS किंवा 500 RS पर्यंत RS तुम्ही अपेक्षा ठेवू शकता 5Kच्या कॅपिटल नुसार 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान दिवसभराचं. ठीक आहे, तुम्ही एक्सपायरी दिवशी ट्रेड केले ते वेगळी गोष्ट, पण डेलीच तुम्हाला पहिली गोष्ट तर ऍट द मनीचा, म्हणजे 5K कॅपिटल मध्ये तुम्हाला ATM तर येणारच नाही, हे ITM तर विचारच सोडून द्या. ठीक आहे, आणि हा OTM तुम्हाला एक 500 ते 1000 पॉईंट, 500 ते 800 पॉईंट, सॉरी 1000 नाही, तुम्हाला आउट ऑफ द मनी जावं लागेल, म्हणजे OTM खरेदी करावं लागेल. आणि मग त्याच्यामुळे इकडे 100 पॉईंट जरी निफ्टी वाढला, सॉरी बँक निफ्टी वाढला, तर तुम्हाला किती पॉईंट तिकडे प्रीमियम आहे तो वाढणार आहे. हे कन्सेप्ट तुम्ही का लक्षात घेत नाही? म्हणजे मला कॉल येतात म्हणून मी सांगतोय की माझ्याकडे समजा 10,000 रुपये कॅपिटल आहे, 20,000 कॅपिटल आहे, मला डेलीचे 5,000 रुपये कमवायचे. शक्य नाहीये. एक्सपायरी दिवशी एका दिवशी तुम्हाला हे शक्य होऊ शकतं, पण डेली शक्य नाही. जेवढं तुमचं कॅपिटल जास्त असेल, तुम्ही जर कोणाचं पाहिलं असेल ना 10 लाख रुपये त्यांचं प्रॉफिट आहे, तर त्यांचं कॅपिटल जवळपास 50 लाखाच्या जवळपास कॅपिटल असतं. ठीक आहे, 50 लाखाहून त्यांनी 10 लाख रुपये असतात. आणि त्यांचं तुम्ही जर कधी बघितलं असेल, तुम्हाला ऍडव्हर्टाईज पाहायला मिळाली असेल की टेलिग्राम जॉईन करा, त्यानंतर अशा पद्धतीनं, तर त्यांचं जरी समजा एक CRचं जरी प्रॉफिट असेल ना, त्यांचे फक्त पॉईंट समजा त्यांनी 100 रुपयाला प्रीमियम बाय केला असेल, तर त्यांचे 150 ते 130, म्हणजे त्यांचं 30 ते 50 पॉईंटच टार्गेट असतं. ठीक आहे, 30 ते 50 पॉईंटचं त्यांचं फक्त टार्गेट आहे, आणि त्यांचं कॅपिटल हे जास्त असल्यामुळं त्यांना प्रॉफिट आहे ते जास्त होतं. मग 1 CRचं प्रॉफिटसाठी त्यांना 1.5 CRची पण अमाऊंट असू शकते, किंवा 1 CRला 1 CRचे पण त्यांनी कॉल आहे ते बाय करून ठेवलेले असू शकतात. मला इतकंच याच्यामधून सांगायचं, जेवढं तुमच्याकडे पैसे आहे ते जास्त असतील, तेवढी तुम्ही अपेक्षा जास्त ठेवू शकता. जेवढं कॅपिटल तुमच्याकडे, कॅपिटल म्हणजेच पैसे डिमॅट मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1 लॉट, तर तेवढं तुम्हाला प्रॉफिट आहे ते कमी होणार आहे. दुसऱ्याचं पाहिले आपण डेलीचं ते 10,000 रुपये 10K कमवत आहेत, आणि आपल्याला पण तेवढीच अपेक्षा आहे, पण आपल्याकडे कॅपिटल आहे का तितकं, हे समजून घ्या. स्पायडरमॅन वरून उडी मारू शकतो म्हणून आपण मारू शकतो का? डेफिनेटली मारू नाही शकत. त्यामुळे दुसऱ्याकडं लक्ष द्यायचं नाही. स्वतः तुम्ही एखाद्या रूम मध्ये बसा किंवा ट्रेडिंग करताना, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त स्वतःला विचार करायचा, माझ्याकडे कॅपिटल इतकं आहे, मला बँक वर्षाला, म्हणजे बँक जर तुम्ही बघितलं, मी क्लिअर करतो याला थोडं, बँक किती देते वर्षाला तुम्हाला? 7 ते 8% रिटर्न देते. ठीक आहे, बँक तुम्हाला किती? 7 ते 8% रिटर्न देते. आणि तुमच्याकडे जर समजा 10,000 रुपये 10K, तुम्हाला डेलीचं किती पाहिजे हो? डेलीचं तुम्हाला 1,000 रुपये मी कमीत कमी पकडतो, 1,000 रुपये. ठीक आहे, 1,000 RS, 1,000 रुपये तुम्हाला पाहिजे. किती कॅपिटल आहे तुमच्याकडं? 10,000 रुपये. याची टक्केवारी तुम्ही चेक केली का किती होते? या दोन्हीची टक्केवारी जर आपण चेक केली तरी 10% होते. ठीक आहे, म्हणजे 10,000 रुपयाचे जर तुम्ही 1,000 रुपये प्रॉफिट काढत असाल, तर हे 10% रिटर्न्स होतात टक्केवारीमध्ये. आणि बँक आपल्याला वर्षाला किती देते? बँक तुम्ही 1 लाख रुपये ठेवले समजा, 1 लाख जर तुम्ही ठेवले, तर तुम्हाला किती मिळतात त्याच्यामध्ये? समजा हे खोडून टाकू, तर तुम्हाला 7% ते मॅक्झिमम 8% रिटर्न्स मिळतात. म्हणजे बँकेमध्ये तुम्ही 1 लाख रुपये ठेवणार, बँक तुम्हाला वर्षाला देणार किती? 7%, 7% to 8%. आणि तुम्ही इकडे ट्रेडिंग कडे येणार, डीमॅट मध्ये टाकणार 10,000 रुपये, आणि तुम्हाला डेलीचं पाहिजे 1,000 रुपये. म्हणजे डेलीचं तुम्हाला 10% पाहिजे. वर्षाचे किती टक्के रिटर्न झाले? 365 दिवस असतात. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. तुम्हाला जर हे पसंत पडत असेल तर तुम्ही हे पुढे तुमचं सुरू ठेवू शकता, तुमच्या अपेक्षा आहेत नाही का? मग बँकेने कशाला हे केलं असतं? डायरेक्ट बँकेने पण सगळं लोकांना लोन वगैरे द्यायचं बंदच केलं असतं.
त्यांनी समजा त्यांना 1 लाख रुपयाचे डेलीचे 10,000 रुपये जर प्रॉफिट होत असतं तर बँकेने 9%, 9.5% इंटरेस्टने कशाला लोकांना लोन दिलं असतं? हे थोडंसं लक्षात येतं ना आपल्या. म्हणजे मला इतकंच म्हणायचं, तुमचं कॅपिटल जेवढं कमी असेल तुमची अपेक्षा पण त्याच्या तुलनेमध्ये कमीच ठेवा. अशी भरपूर अपेक्षा ठेवू नका की माझ्याकडं 10,000 रुपये आहेत आणि मला डेलीचे 4-5 हजार रुपये. मी म्हणेल की 10,000 रुपयावरती सुद्धा जर तुम्ही 500 रुपये जरी डेली जरी कमवले तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण बँकेचं तुम्हाला मी बँक आपल्याला इथे के झालं, टी झालं के, बँक आपल्याला किती देते? कधी कधी बघा बोलताना एखादी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण बोलताना वेगळे विचार असतात, इथे टायपिंग करताना वेगळं होऊ शकतं. तर ठीक आहे, तर मला काय म्हणायचं, बँक आपला वर्षाला 7% समजा इथं बँक 1 लाख रुपये जर आपण ठेवले बँकेमध्ये तर 7% ते 8% वर्षाला देते आणि आपल्याला 10,000 रुपये डीमॅट अकाउंट मध्ये टाकून डेलीचे आपल्याला 1,000 रुपये पाहिजे, म्हणजे 10% डेली पाहिजे तुम्हाला. शक्य आहे काही? असं शक्य नाही. त्यासाठी म्हणजे माझ्या तर मते हे तुम्ही विचार डोक्यातून काढून टाका. जे तुम्हाला कोण सांगत असेल ना की अशा पद्धतीने होऊ शकतं, तर असं नाही होणार. तुमच्याकडे जर तुमच्याकडे कॅपिटल आहे समजा 50K समजा, ठीक आहे, तर तुम्ही 1,000 रुपयाची अपेक्षा ठेवू शकता. हे सुद्धा खूप झालं बरं का. 1,000 रुपये म्हणजे 1,000 RS तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. म्हणजे इतकं अवघड आहे 1,000 रुपये कमवणं 50,000वरती? मला नाही वाटत. ठीक आहे, तर तुम्ही 50,000वरती 1,000 रुपये पर्यंत कमवू शकता. पण ते पण कधी? ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. ठीक आहे, तुम्ही जॉब करता कुठेही, जॉब करताना तुम्ही लगेच काय लागले का जॉबला? नाही, तुम्हाला त्याच्या अगोदर काहीतरी शिक्षण घ्यावं लागेल. 20-25 वर्ष तुम्ही आयुष्यातले खर्च केले, 20-25 वर्ष त्यासाठी काय केले? खर्च केले, आणि त्यानंतर तुम्हाला सॅलरी मिळते समजा 50,000 ते 80,000 किंवा 30,000च्या दरम्यान, 30K दरम्यान. कधी मिळते? ज्यावेळेस तुम्ही 30 वर्ष किंवा 25 वर्ष आयुष्यातले शिक्षणासाठी खर्च केले आणि तुम्हाला 1 महिना कोर्स केल्यानंतर लगेच तुम्हाला 10,000 रुपये टाकून मार्केटमध्ये तुम्हाला डेलीचे 10% रिटर्न्स पाहिजे. हे तारतम्य असणारी गोष्ट आहे का? तुम्ही स्वतः विचार करा. म्हणजे मी कधी कधी विचार करतो कॉल आल्यानंतर, काही जणांचा लॉस 50 लाख 60 लाख रुपये लॉस झालेला आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. जर इतकं सोपं असताना मी परत तेच वाक्य बोलतो की जर हे शक्य असतं तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एक अंबानी तयार झाले असते. ठीक आहे, तर अशा गोष्टीपासून थोडंसं दूर राहा. आणि पैसा कमवणं गरजेचं आहे, कारण आजकालच्या दुनियेमध्ये आमचे सर म्हणायचे की पैसा भगवान नाही है लेकिन भगवान से कम भी नहीं है. ठीक आहे, ते वाक्य इतकं सुंदर आहे. तुमच्याकडे जर पैसे असतील तरच तुम्हाला जगामध्ये किंमत असते. ठीक आहे, मग पैसा कमवा तुम्ही, पण कोणत्या मार्गाने कमवता ह्याला पण थोडंसं लिमिट ठेवा. नाहीतर असं व्हायला नको की तुम्हाला एखाद दिवशी 10,000 रुपये टाकले तुम्ही आणि तुम्हाला 10,000 रुपयामध्ये समजा 10,000 रुपये प्रॉफिट झालं आणि तुमचं पुढच्या आठवड्यामध्ये, हे क्लिअर करतो मी थोडं, आणि म्हणजे 10,000 रुपये तुम्ही टाकले, तुम्हाला एखाद्या दिवशी 10,000ला 10,000 प्रॉफिट झालं, पण 8 दिवसानंतर तुमचं समजा 10,000 रुपये जे होते आणि पहिले प्रॉफिट झाले 20K लॉस झाला. मग बाकीचे बरेचसे तरुण काय करतात, घरून न सांगता सुद्धा पैसे घेतात. तुम्ही काय करणार, परत 50K घेणार. ठीक आहे, परत 50K एक महिनाभर चालणार, परत हे लॉस होणार, त्यानंतर तुम्ही मित्राकडून घेणार, त्यानंतर तुम्ही बँकेचं लोन काढणार. असे सुसाईडचे केस झाले आहेत भरपूर. ठीक आहे, सुसाईड सुद्धा केलेले आहेत बऱ्याच व्यक्तीनं. असं जर तुम्ही करत राहिलात, मित्राकडून घेणं, लोन काढणं, त्यानंतर क्रेडिट कार्डवरती पैसे घेणं, किंवा अशा जर तुम्ही गोष्ट करत असाल ना, तर मार्केटकडे येऊच नका तुम्ही. ठीक आहे, पहिली गोष्ट तर ही समजून घ्या, मार्केट आहे ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहे. तुम्ही म्हणजे गुंतवणूक करून ठेवण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष किंवा 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, याच्या नंतर तुम्हाला रिटर्न्स आहे ते मार्केट आहे ते देऊ शकतं 10 वर्षानंतर. हे ऑप्शन ट्रेडिंग ही एक, त्याच्यामध्ये आता पहिल्या तर निफ्टी बँक निफ्टी 2च इंडेक्स होते, पण आता वेगवेगळे इंडेक्स काढले गेले, कारण मार्केटमध्ये जो दिखता है वही बिकता है. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हे सरकारला पण लक्षात आले. आता एक्झाम्पल साठी दारू आहे ती शरीरासाठी हानिकारक आहे, सरकारलाही माहिती आहे, पण त्यामधून सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट होतो. 31 डिसेंबरला रात्री 2 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि बार्स आहे ते चालू असतात. का? कारण दारूबंदी व्हायला पाहिजे त्यांनाही माहिती आहे, पण रेव्हेन्यू कशामधून जनरेट होतो? तर ठीक आहे, सरकारला इंडायरेक्टली मी कोणाला नाव नाही ठेवत कोणत्या सरकारला, पण सरकारचा एक नियम असतो की त्यांचा महसूल जमा झाला पाहिजे त्याच्यामधून. ठीक आहे, महसूल जमा होण्यासाठी वेगवेगळे इंडेक्स काढले गेले. ठीक आहे, इंडेक्स काढले गेले वेगवेगळे.
निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, सेन्सेक्सने परत स्वतःचा बँक एक्स काढला, फिन निफ्टी काढला, त्यानंतर आणखीन 2-3 इंडेक्स आहेत ते काढलेले आहेत. का काढलेत? लोकांनी याच्यामध्ये गुंतून राहावं. आजपर्यंतचा डेटा सांगतो, आतापर्यंतचा डेटा काय सांगतो, 100 लोकांमधील 100% मधील किंवा 100 लोकांमधील असं आपण म्हणू 93 लोकांना लॉस झालेला आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. हा डेटा खूप खतरनाक आहे. 93 लोकांना हा लॉस होतो. फक्त पाठीमागचे राहिले 7 ते 8 लोक जे आहेत, आपण 7 ते 8 लोक जे आहेत त्यांनाच प्रॉफिट होतो. मग तुम्हाला विचार करा की ह्या 7 ते 8 लोकांमध्ये तुम्ही आहेत का? जर असतील तर ठीक आहे, जर नसतील तर मग तुम्हाला ह्या 93% लोकांमध्ये 93 लोकांमध्ये यायचं आहे का? ठीक आहे. वॉरन बफेट म्हणलेले आहेत, त्यानंतर राकेश झुनझुनवाला सर सुद्धा म्हटलेले आहेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग करू नका. ठीक आहे. ट्रेडिंग करताना तुम्हाला एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. म्हणजे असं म्हणले का की ट्रेडिंगच करू नका? मग असं जरी असलं तरी, म्हणजे जर पूर्ण जरी चुकीची असते ना ट्रेडिंग, तरी सुद्धा ही इलिगल झाली असती. म्हणजे सरकारने त्याला प्रमोटच केलं नसतं. फक्त सरकारचं मत काय आहे, तुम्ही ट्रेडिंग करा, पण तुम्ही अशा गोष्टीची अपेक्षा ठेवू नका त्याच्याकडून की मला म्हणजे एका दिवसामध्ये मला दुसरं काही करण्याची गरजच नाही, मी ऑप्शन ट्रेडिंग मधून सर्व काही करू शकतो. हा, एखाद्याचं करिअर होऊ शकतं जर त्यांनी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जर शिकत गेलेला असेल, त्याला अनुभव आलेला असेल, मार्केटमध्ये काय आहे समजलं असेल, 2-4 वर्ष त्यामध्ये मार्केटमध्ये घाललेले असतील त्यांनी, तर त्या व्यक्तीला हे समजू शकतं. म्हणजे असं तुम्ही समजू शकता, एखादी एक्झाम आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी बसले, तर 100चे 100 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत का? नाही. त्याच्यामधील समजा 90 लोक किंवा विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट होत नाहीत, त्यामधले फक्त 10 लोक आहेत ते काय होणार किंवा विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट होतात. म्हणजे 10च लोक सिलेक्ट होतात म्हणून 90 लोकांची एक्झाम घेणं सोडून द्यायला पाहिजे का? नाही. आपल्याला ह्या 10 मध्ये कसं येता येईल त्यासाठी आपला अट्टास असला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचंय, कोणतीही गोष्टीमध्ये सुरुवात करताना आपलं शिकणं हे गरजेचं आहे. खूप सारं वेगळं डिस्कशन झालं, आपण परत आपल्या पॉइंटकडे येऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी माझ्या मते तुमची कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. आपल्याला कोणते 2 पॉइंट आहेत, ठीक आहे, माझ्या मते हा पॉइंट आहे तुमचा क्लिअर झाला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.